अध्याय 44. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धासी, पुढे चरित्रे झाली कैसी, विस्तारावे आम्हासी कृपा करी गा दातारा. समस्त भक्त सेवा करीती, त्यात एक विणकर तंती, अत्यंत करी तसे भक्ती नित्य येवोनी नमस्कारी. 3 प्रहर संसार यात्रा, करोनी ये तसे पवित्रा, राजांगण झाडी विचित्रा नमस्कारी दुरोनी. ऐसे कित्येक दिवस क्रमिले, शिवरात्रीचे व्रत आले, समस्त यात्रेसी निघाले माता पिता तंतुकाचे. त्यासी बोलविती यात्रेसी, तो म्हणतसे तयांसी, तुम्ही मूर्ख असापिसी माझा श्री पर्वत येथेची असे. श्री गुरु माझा मल्लिकार्जुन, पर्वत म्हणजे श्री गुरुभुवन, आपण न येची येथून चरण सोडोनी श्री गुरुचे. समस्त लोक त्यासी हासती, पिसे लागले यासी म्हणती, चला जाऊ म्हणोनी निघती भ्राता माता पिता त्याचे. नरलोक समस्त गेला, आपण एकला राहिला, श्री गुरुचे मठासी आला दर्शना लागी परियेसा. श्री गुरु म्हणती तयासी, कागा यात्रेसी न जासी, तंतुक म्हणे स्वामीसी माझी यात्रा तुमचे चरण. नाना तीर्थे यात्रा देखा, तुमचे चरणी असती ऐका, वाया जाती मूर्ख देखा पाषाण दर्शन करावया. ऐसे म्हणोनी तंतुक नमस्कारी नित्य देख, पावली शिवरात्र ऐक माघवद्य चतुर्दशी. श्री गुरु होते संगमासी, 2 प्रहर होता परियेसी, आपण गेला स्नानासी उपवास असे शिवरात्रीचा. संगमी स्नान करोनी, श्री गुरु ते नमस्कारोनी, उभा ठेला कर जोडोनी भक्तिपूर्वक एक भावे. श्री गुरु म्हणती तयासी, तुझे समस्त गेले यात्रेसी, तू एकलाची राहिलासी पहासी विनोद श्री पर्वताचा. कुसिले कधी आहे देखिलासी, म्हणे स्वामी नेणे कैसी, तुमचे चरण आम्हासी पर्वत यात्रा सदा असती. त्याचा भाव पाहोनी जवळ बोलाविती श्री गुरुमुनी, बैस म्हणती कृपा करोनी तुझ दाखवू श्री पर्वत. नयन झाकोनी पादुकेसी, दृढ धरी गा वेगेसी, ऐसे म्हणोनी तयासी मनोवेगे घेवोनी गेले. क्षण न लागता श्रीगिरीसी, घेऊनी गेले भक्तासी, तिरी बैसले पाताळ गंगेसी, नयन उघडी म्हणती श्री गुरु. क्षण एक त्यासी निद्रावस्था, म्हणता झाला जागृता, अवलोकिता दिसे पर्वता स्वप्न किंवा सत्य म्हणे. श्री गुरु निरोपिती तयासी, कागा भ्रांतपणे पाहसी, वेगी जाई दर्शनासी स्नाना क्षौर करोनिया. श्री गुरु निरोप देता, शीघ्र गेला स्नाना करिता, तेथे देखले माता पिता भ्राता ग्रामलोक सकळ. ते पुसती तयासी, तू कवणे मार्गे आलासी, आमुची भेट कागा न घेसी, लपून येणे कोण धर्म. विनवी तसे माता पितयांसी, आम्ही निघालो आजी 2 प्रहरेसी, एक घटिका लागली वाटेसी, आता आलो गुरु समागमे. एक हासती मिथ्या म्हणत, आम्हा सवेची आला लपत, ऐसे बडिवारे बोलत लब्ध प्रतिष्ठ म्हणतात. तो कोणा सवेन बोले, शीघ्र स्नान क्षौर केले, पुष्पे अक्षता बिल्वदळे घेऊनी गेला पूजेसी. पूजा करिता लिंगस्थानी, तेथे देखले श्री गुरुमुनी, मनी विस्मय करोनी पूजा केली मनोभावे. समस्त लोक पूजा करीती, श्री गुरु सर्व पूजा घेती, तंतुकार म्हणतसे चित्ती, श्री गुरुमूर्तीच आपण शंकर. ऐसा निर्धार करोनी, पाविजे प्रसाद खूण म्हणोनी, मग तो आला गुरु सन्निधानी एक चित्ते परियेसा. श्री गुरु पुसती तयासी, आता राहसी किंवा जासी, तंतुक विनवी स्वामियासी, एक देखिले नवल आजी. समस्त लोक जाऊनी, देवालया भीतरी बैसोनी, पूजा करीती तुमचे चरणी, लिंग न देखे तुम्हीच तेथे. श्री गुरु जवळी असता, इतुके दुरी का कष्ट करिता, लोक येता ती बहुता काय कारण स्थानासी. तू तरी केवळ परमेश्वर, दिसतोसी आम्हा नर, न कळे तुझा महिमा अपार गौप्यरूपी गुरुनाथा. सर्वजन मूढ होऊनी, नेणती तुझा महिमा कोणी, का हो येती या स्थानी विस्तारोनी सांगा मज. श्री गुरु म्हणती ऐक भक्ता, सर्वत्र ईश्वर पूर्णता, स्थान महिमा असे पूज्यता जे अपार त्रिभुवनी. तंतुक म्हणे स्वामियासी, तू पूर्ण ब्रह्म होसी,
हा स्थान महिमा मानिसी विस्तारोनी सांगा आम्हा. श्री गुरु निरोपिती भक्तासी येथील महिमा पुससी. सांगेन ऐक विस्तारेसी स्कंद पुराणी असे कथा. माघवद्य चतुर्दशी अपार महिमा पर्वतासी. सांगेन ऐक विस्तारेसी म्हणून श्री गुरु सांगतसे. पूर्वी विख्यात किरात देशी विमर्शन राजा परियेसी. शूर असे पराक्रमेसी समस्त शत्रू जिंकिले तेणे. आणिक त्या एक बुद्धी असे पारधी करी बहु असे. बलाढ्य असे विशेषे चंचळ सकळ स्त्रीरत. सर्व मांस भक्षण करी ग्राह्य अग्राह्य न विचारी. ऐसा वर्ते दुराचारी ईश्वर पूजी भक्तिभावे. नित्यपूजा करी अपार शिवरात्र आलिया हर्ष निर्भर. गीत नित्य वाम परिकर भक्तिपूर्वक करी पूजा. आचार तरी बरवानसे शिवपूजा करी बहुवसे. पत्नी एक त्यासी असे सुलक्षण नाम कुमुद्वती. सुशील सुगुणी पतिव्रता मनी करी बहुचिंता. पुरुष आपुला परदार रता ईश्वर भक्ती करीतसे. ऐसे क्रमिता एके दिवसी पुसो लागली स्त्री भ्रतारासी. म्हणे पराणेश्वरा परियेसी विनंती माझी एक असे. क्षमा करावे माझे बोल विस्तारोनी सांगा सकळ. तू दुराचारी भक्षिसी सकळ परद्वार निरंतर. तुझ ईश्वरावरी भक्ती उपजली कवणे परी. सांगावे मज विस्तारी कोपन धरी प्राणनाथा. राजा म्हणे स्त्रियेसी बरवे पुसिले आम्हासी. ज्ञान झाले आता मानसी पूर्वजन्म माझे सांगेन. पूर्वी धनगरा घरी आपण श्वानयोनी जन्मोन. होतो तेथे काळक्रमोन शिवरात्री आली एके दिवशी. त्या नगरी होते शिवालय समस्त लोक आले पूजावया. आपण हिंडत गेलो तया ठाया भक्षण काही मिळेल म्हणून. उत्साहे लोक पूजा करीती नाना वाद्ये वाजविती. गर्भगृही प्रदक्षिणा करीती धरोनी आरती ही सकळिक. आपण गेलो द्वारात विनोद पाहीन म्हणत. मज देखोनी आले धावत काष्ठपाषाण घेवोनी. आपण पवळी मध्ये होता द्वार घातले मारू म्हणता. धरा धरा मारा त्वरिता मारू लागले पाषाणी. वाट नाही बाहेर जावयासी सांभाळी तसे जीवासी. पळतसे देवालयासी मार्ग नाही कोठे देखो. बाहेर जाईन म्हणत द्वाराकडे मागुती येत. सर्व लोक पाठी लागत सव्य प्रदक्षिणा करीतसे. लपावया ठाव नाही वेष्टिलो पवळी न दिसे काही. पाठी लागले सकळिकही मागुती पळतसे तैसाची. उच्छिष्ट मिळेल म्हणून देऊळात गेलो भामिनी. काकुळती बहुमनी प्राण वाचवीन म्हणतसे. ऐसा 3 वेळा पळालो मारतील म्हणून भ्यालो. अंतर्गृही रिघालो पूजा देखली शिवाची. द्वार धरोनी समस्त लोक शस्त्रे मारिती मज अनेक. ओढो निटाकिती सकळिक शिवालया बाहेरी. मज पुण्य घडले प्रदक्षिणी पूजा देखली नयनी. तेणे पुण्ये राजा होनी जन्मलो ऐक प्राणेश्वरी. शिवरात्री होती ते दिवशी न मिळे उच्छिष्ट भुक्तीसी. प्राण त्यजिला उपवासी तेणे पुण्य मज घडले. आणिक घडले पुण्य एक दीपमाळीस उजळले दीपक. ते म्या डोळा देखिले अनेक प्राण त्यजिला शिवद्वारी. तेणे पुण्ये झाले ज्ञान ऐक शिवरात्रीचे महिमान. म्हणता दुराचारी आपण त्याचा संदेह सांगेन. पूर्वजन्मी झालो श्वान त्या स्वभावे सर्व भक्षण. सर्वा ठाई जाय मन तोची स्वभाव मज असे. ऐसे स्त्रियेसी सांगितले पुन्हा तिने विचारिले. म्हणे स्वामी जे सांगितले आपुले जन्म पुरातन. तू अससी सर्वज्ञानी माझा जन्म सांगा विस्तारोनी. म्हणोनी लागतसे चरणी कृपा करी गा प्राणेश्वरा. ऐके वधू ज्ञानसती तुझा पूर्वजन्म कपोती. करीत होतीस उदरपूर्ती एके दिवसी अवधारी. पडला होता मांस गोळा तो तुवा चोची धरियेला. उडत होतीस आकाशमंडळा ते देखिले घारीने. कवळ घेईन म्हणोनी घार आली धावोनी. तू गेलीस पळोनी महाअरण्य क्रमित ऐका. पाठी लागली ते घारी मागे पुढे न विचारी. तू पळत वनांतरी श्रीगिरी पर्वतावरी गेलीस. सवेची आली ते घारी तू गेलीस देवालयावरी. भोवो लागलीस प्रदक्षिणाकारी श्रम पावलीस तये वेळा. दुरोनी आलीस धावत
प्राण होता कंठगत. श्रमोनी तू शिखरी वैसत, घारीने येऊनी मारिले चोची. घेऊनी गेली मांस गोळा, तुझा देह पंचत्व पावला. प्रदक्षिणा पुण्यफळा, झाली सवो राजपत्नी. इतुकिया अवसरी पुनः पतीस प्रश्न करी. आता तुझे निरोपावरी, ईश्वर पूजा करीन. पुढे माझे काय होईल, तुम्ही कवणे स्थाना असाल. ते भविष्य सांगा सकळ, प्राणप्रिया राजेंद्रा. राजा सांगे सतीसी, पुढील जन्म मज पुससी. आपण राजा सिंधुदेशी, जन्म पावेन अवधारी. माझी भार्या तूची होसी, जन्म होईल सृंजय देशी. तेथील राजा पवित्र वंशी, त्याची कन्या होशील. तिसरा जन्म आपणासी, राजा होईन सौराष्ट्र देशी. तू उपजशील कलिंग राजवंशी, माझी पत्नी होशील. चौथा जन्म आपणासी, राजा होईन गांधार देशी. तू उपजशील माधव कुळेसी, तै माझी होशील प्राणेश्वरी. पाचवा जन्म आपणासी, राजा होईन अवंती देशी. तू दाशार्ह राजकुळी जन्मसी, माझी भार्या होशील तू. सहावा जन्म आपणासी, अनंतनाम राजा परियेसी. ययाती राजकन्या होसी, तै माझी तूची प्राणेश्वरी. सातवा जन्म आपणासी, राजा होईन पांड्यदेशी. रूपलावण्य मज सरसी, न देखे कवण संसारी. ज्ञानी सर्वगुणी होईन, सूर्यकांती चंदन. जैसा रूपे असे मदन, नाम माझे पद्मवर्ण. तू जन्मशील वैदर्भकुळी, रूपे सौंदर्ये आगळी. जैसी सुवर्णाची पुतळी, अतिलावण्य मुखसुरस. सुमती असे नाम पावसी, तुझवरीन मी स्वयंवरेसी. दमयंती नळा जैसी, स्वयंवर होईल तुझ मज. राज्य करीन बहुत दिवसी, यज्ञ करीन सहस्रेसी. जिंकीन समस्त देशांसी, मंत्रशास्त्र शिकेन बहुत. देवद्विजार्चन करीन, नाना अग्रहारे दान देईन. ऐसे वार्धक्य पावोन, राज्य स्थापीन पुत्रासी. मग आश्रम घेईन, अगस्त्य ऋषी पासी जाईन. ब्रह्मज्ञान शिकेन, अंती होईल मोक्ष प्राप्ती. देहावसान समय येता, तुझ घेईन सांगाता. दिव्य विमानी बैसोनी तत्वता, स्वर्गाप्रती जाऊ मग. ईश्वर पूजेचा महिमा, शिवरात्री व्रत उत्तमा. श्रीशैल्य पर्वताचा महिमा, विशेष पुण्य कोणवर्णी. यापरी सांगोन स्त्रियेते, आता पाहू श्रीशैल्य पर्वताते. म्हणून राजा घेऊनी स्त्री ते, यात्रा करी शिवरात्री. श्री गुरु म्हणती तंतुकासी, शिवरात्री महिमा आहे ऐसी. ऐसा तो राजा राणी परियेसी, सप्तजन्मी राज्य पावली. अंती पावला स्वर्गलोक, पर्वत महिमा यापरी ऐक. तुझ जाहले गुरुमुख, ईश्वरा पूजा करी गा बरवी. गाणगा ग्रामी भीमातीर, तेथे असे कल्लेश्वर. पूजा करी निरंतर, मल्लिकार्जुना समान. मग संगमेश्वर संगमेसी, पूजा करी अहर्निशी. मल्लिकार्जुन तोची परियेसी, न धरी संदेह मनात. तंतुक म्हणे स्वामी आसी, किमर्थमाते चाळविसी. पूजायासी गेलो मल्लिकार्जुनासी, लिंगस्थानी तुम्हा देखिले. सर्वा ठाई तूची एक, झाला अससी व्यापक. कल्लेश्वर संगम नामक, हे काय सांगसी मज पुढे. ऐकोनी श्री गुरु हासती, मग पादुका धरी म्हणती. नयन तयाचे झाकिती, संगमा आले तात्काळी. इतुकिया अवसरी, मागे भक्त गाणगापुरी. श्री गुरु पाहती गंगातिरी, कोठे गेले म्हणोनी. एक म्हणती संगमी होते, एक म्हणती नाहीत तेथे. कोठे गेले पहा म्हणत, चुकर होती भक्तजन. श्री गुरु आले संगमासी, तंतुका पाठविले मठासी. बोलावया शिष्यांसी, आपण राहिले संगमी. तंतुक आला गावात, लोक समस्त पाहात. कारे क्षौर केले म्हणत, श्री पर्वतासी गेलो होतो. दमणा प्रसाद विभूती, नाना परींचे हार दाविती. लोक विस्मय मनी करीती, म्हणती दोन प्रहरी घरी होता. एक म्हणती सत्यमिथ्या, त्यासी म्हणती सांग सत्या. तंतुक म्हणे सवे गुरुनाथा, गेलो होतो वायुवेगे. श्री गुरु आले संगमासी, मज पाठविले मठासी. बोलाविले शिष्यांसी, राहू म्हणती आजी संगमी. एक म्हणती होईल सत्य, मूर्ख म्हणती नव्हे मिथ्य. तंतुक गेला त्वरित, शिष्यवर्गा जाणविले. सांगितला सर्व वृत्तांत, समस्त गेले संगमा त्वरित.
पूजा झाली संगमी बहुत सिद्ध म्हणे नामधारका मिथ्या म्हणती जे जे लोक त्यांसी होईल महापातक 15 दिवसी यात्रिक लोक आले ग्रामासी मग पुसती तयांसी तीही सांगता भरवसी आनंद झाला भक्तांसी म्हणे सरस्वती गंगाधर सिद्ध म्हणे नामधारकासी ते मी सांगतसे परियेसी श्री गुरु महिमा अपारेसी अमृत सेविता निरंतर या परी सरस्वती गंगाधर सांगे श्री गुरुचरित्र विस्तार भावे ऐके जो नर अमृत निरंतर सेवितसे इति श्री गुरुचरित्रामृत कथा वर्णिली अद्भुत सिद्ध नामधारका सांगत श्रीशैल्य गमन महिमाध्यायः इति श्री गुरुचरित्र परम कथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे श्रीशैल शिवरात्रि महिमा वर्णनं नाम 44 श्री गुरुदत्तात्रेयार्पितमस्तु। श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त।